धनंजय, दिल्ली आईले पेढे सांगितली आनंदाची बातमी? काय म्हणे मग इंदिरा? लय खुश झाली असं नाही इंदिरा तर नाही? हो आता दिल्लो आईले पेढे, रात्रीच गेलो होतो आणि पेढे दिले ना, आनंदाची बातमी सांगितली. झाली ना ते आई खुश झाली. आईले तर खूप दिवसापासून पाहिजेच होता ना तू किंवा नातीन, तर आई तर खुश होणारच. तर झाली आई खुश. हो, लय जुरत होती रे धनंजय तुझी आई नातवासाठी. म्हणजे पाय साऱ्याईले नातू आहे, साऱ्याईचे पोरं बाप बनून गेले, काय का दोन दोन लेकराचे, आणि तुलेच नव्हतं काही. तर तुझी आई लय जुरत होती क मले बी नातू पाहिजे होता अशी तशी. आता बरं झालं, आता हाय तर बरं झालं आता. इंदिरा तर खुश आहेच आहे, ते तर खुश झालीच झाली. पण तिच्याबरोबर आम्ही गावातले लोक बी आम्ही बी भरले खुश झालो बा. मले लय आनंद झाला बा धनंजय, लय आनंद झाला मले. धनश्रीसाठी लय आनंद झाला. चांगलं आहे आता, मस्त आहे. सगळं व्यवस्थित कर, हर महिन्याला तपासणी दवाई खाणं पिणं लक्ष दे तिच्याकडे. हो ना आत्या, मागच्या वेळेनं मी मनाच केलं होतं धनश्रीले, पण मा लपून धनश्रीनं तसं केलं. नाही तर आईनं आम्हाला घराबाहेर काढलंच नसतं. आता सगळं चांगलं राहिलं असतं ना, आतापर्यंत बाहेरही आलो असतं. पण धनश्री ना समजपणा केलं तिनं तेव्हा, तिच्या आईनं बिघडलं सगळं. काही हरकत नाही, झालं ते झालं, माती टाक समोर चाल. आणि आता इंदिरा तुम्हाला माफ करणच आणि ते घरात घेईनच. शेवटी आईचं मन होय, जास्त दिवस नाराज नाही राहू शकत. हो आत्या, मी ड्युटीवर चाललो. हो, जाय जाय, आता लवकर येऊन जात जाय. जास्त उशीर नको करत जाऊ आता. तिने लवकर जेवण करून, तूही लवकर जेवण करून आराम करत जा. हो आत्या, लवकर येवायचा प्रयत्न तर करून मी. ठीक आहे, तसे समजदारच आहात तुम्ही दोघेही जण. हो आत्या, ठीक आहे, मग चालतो. हो, नाराज दिसलं बाई पोरग तर. चांगलं फुर्तीनं बोललंच नाही, चांगलं आनंदानं बोललंच नाही चांगलं. काल तिकून आला दवाखान्यातून तेव्हा गाडा कुदू कुदू बोलला, खुश होता, जोशमध्ये होता. आज तर असा ढिला झाल्यावानीच बोलला. इंदिरा बोलली काय काही गेले कमले काय करा लागते असं तसं. खुश नसन झाली ते, तो म्हणते खुश झाली, पण ते नसन खुश झाली. अजूनही तिची नाराजगी गेली नाही. भेटली म्हणजे इंदिरा म्हणा लागन तिले, समजावा लागन, दोन गोष्टी सांगा लागन तिले. आई कुठं गेल्या बाई? चालत नाही का आज? आज तर लय उशीर झाला, तरी थंड्यात बसले आहे. नाही तर त्याच येते मा घराकडे तिकडे चालवत रमा चालवो रमा चालवो रमा करत, आणि पुढंच चालल्या जाते त्या ओटल्यापर्यंत. गेली ना तिकडेच तर गेली ना, त्या घराकडेच तर गेली ते. आता जातो म्हणे माय म्हणे, आता रमाले बोलावतो म्हणे. ते गेली तिकडेच तर गेली ते त्या घराकडे. मग घराकडे गेले काय? मुले नाही दिसले. आज उशीर झाला त्याले. मग उशिरा उठल्या वाटते आज. नाही रात्री आनंदाची बातमी ऐकून झोप नाही लागली का काय त्याले? तसं काही नाही, आनंदाची बातमी घेतली म्हणून काय झोप नाही लागली, तर झोपली ते. आज आता ज्या बायका म्हणते म्हणे काय तर काय पार्टी, ते पावभाजीची पार्टी, तर आज काय माहित आता ते ठेला चालवते का बंद ठेवते तर माहित नाही बापा. तर तुला सांगन ते काय काय नाही. तर ते बाया म्हणते का आता आधी होणार आहे तर तू पार्टी पाहिजे, तर पार्टी देऊन राहिली ती आज बाया आली गावामध्ये. तर आता तुला सांगन ते काय काय नाही. तर जा त्या घराकडेच गेली ते. असो असो पार्टी, तर मग काय ठेल्यावरच देते काय तर पार्टी? जाणं तिकडे जाऊन पाहिजे ना, त्या घराकडेच तर गेली ते. जा तुला सांगन ते काय कसं करतात कसं नाही. तर मला काही सांगलं नाही. माय म्हणे आज गावातल्या बायाला पार्टी देतो म्हणे, एवढं सांगलं मध्ये. कशी देतो काय देतो ते मला नाही सांगलं, तुला सांगा ना. तर जा. हो हो आई ठीक आहे, मी चालली. बऱ्याच सुट्टी झाल्या आनंदा भावजया, झगणं नाही बांधण नाही, मस्त काम करते एकत्र मिळून. अशा पाहिजे बा नंदा भावजया, मस्त करते. ते बी रमा साजरी आहे ना, रमा साजरीच आहे. मस्त बाई 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 करते. जरा एक दोन शब्द शिवायची बोलली बी तर ऐकून घेते. आणि इंदिरा बी काही शिवायची बोलत नाही, गलती तिथं बोलते, नाही तर नाही बोलत. कुठं गेलती बरं मग? दरवाजा उघडा ठेवून ना, मी सारं घर पाहिली. तू इकडे आवाज देतो तिकडे आवाज देतो. रमा 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 तो आवाज देवाले खाली नाही, इकून आली. कुठं गेलती बाबा? मी तुमच्याच तर घराकडे गेलते इंदिराबाई. आज चालता का नाही चालत म्हटलं. मी डब्बा गिब्बा बांधली, सारे कामं झाले, म्हणलं इंदिराबाईनं आज आवाज नाही दिला गडे म्हटलं. नाही तर बातच आवाज देते चालवो रमा करून. आज लय उशीर झाला तुम्हाला. आज जाऊ ना आता. हे पाय रमा, गावातल्या बायाकाने पार्टी मागून राहिल्या गड्या. तर असं करू, आजचा दिवस ठेला बंद ठेवू. आता बंद ठेवू ठेला, तर मग तुम्ही एकट्याच जाता का? तर मग मी काय एकटी जाऊ, चालणं संग आता गाडीनच. ठेला बंद ठेवू, पण सामान सुमान आणायला तर जावं लागेल. पाव
भाजीपाला हे ते पावभाजीचं सामान सुमान मसाला हे ते घेऊन येऊ ना जाऊन ना तिकडून बाजारातून. हा दोघे जणी चाललो जाऊ आणि घेऊन येऊ आणि दोघे मिळून इथंच बनवून घेऊ मस्त. हा आणि बोलावून घेऊ ते पार्टी पाहिजे काय तर देऊन देऊ पार्टी. हा चल मस्त मस्त चाल बरं आता करू लाग बरं देऊ लाग बरं ते पार्टी. आता पार्टी पार्टी करतात त्या गाड्या. हा आजी बनणार आहे तर पार्टी पाहिजे ते दिवस आता पार्टी. चाल बरं माझं मग. हो तर चालेल ना बाई मग माहिती झालंच आहे माहिती तयारी. तर डब्बा मग बांधला तर मग तो डब्बा सोडून ठेवून देतो आणि चला मग. हो तू ते डब्बा सोडून घे चप्पल गिप्पल घालून घे दरवाजा लावून ये तिकडे मी त्या ओटल्यापर्यंत त्या जातो तिकडे मी सडकापर्यंत तोपर्यंत चालत चालत जिथपर्यंत जाणं होईल तिथपर्यंत ये तू मागून गाडी घेऊन. हो बाई ठीक आहे तुम्ही चला मी बात येतो. आई एकटीच चालली काय आज? मामी तर दिसून नाही राहिल्या. एकटीच ताई दिसून राहिली. थांबून जातो आईसाठी. एकटी जातो संत गाडीतच घेऊन जातो. तर मी इथं तिकडे चाललो म्हणतात रस्त्यात दिन उतरून आईले ठेल्यावर नेऊन देईन डायरेक्ट. वा रे वा इंदिरा मस्त आहे तू तर. हा तर मस्त आहे तर मग काय मस्त नाही म्हणाल काय म्हणे. मी मस्त मग काय म्हणणं आहे तुमचं. काय इंदिरा कोणतीही गोष्ट ही ही करून हाशावरीच नेतं. समोरच्याला काय बोलायचं आहे भुलून टाकतं ही 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 करून. काय बोलायचं आहे तुले तर बोल बाबा मग. मस्त आहे चुस्त आहे धुस्त आहे नको करू. काय बोलायचं आहे ते बोला. नाही पार्टी देतो म्हणेन तू चालली का ठेल्यावर भुलली का पार्टीचं. वा रे वा इंदिरा मग भल्लीच आहे तू तर. पार्टीचं भुलली वाटते चालली आता ठेल्यावर नाही राहिली पार्टी. काल म्हणत होती देतो. हो देतो ना हो तुम्हाला पार्टी देतो ना. पार्टीच पाहिजे ना देतो ना. पार्टीचं सामान सुमान नाही आणू का घरी आणून ठेवतो का मी सगळं. हा मी लागतं घेत असतो. आता सामान सुमान आणायलाच चालली मी. आता रमान मी दोघे नंदा भाजा जातो आणि पटकन झोरा भरून सामान आणतो आणि तुम्हाला पावभाजी चारतो. एक वेळा म्हणला ना इंदिराचा शब्द दिला ना इंदिरानं पार्टी देतो म्हणून तर देतो. हा ठेल्यावर नाही चालली मी सामान सुमान आणायला चालली मी. हा मग ठीक आहे बा सामान सुमान आणायला चालली म्हणतं तर ठीक आहे जास्त जुस्त घेऊन येजो. कारण की तुझ्या हातची पावभाजी म्हटलं म्हणजे 2-3 प्लेट आता लागतीनच हरे किले. हो हो 2-3 खा 10-12 खा किती खा मी बघायच बनवतो. बरं जाऊ का आता लवकर जाईन तर लवकर येईन. हा आणि लवकर तुमच्या पोटात पडून पार्टीची पावभाजी. हो जाय 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 तू जाय. काय गोष्टीच करून राहिली आई बाया संग येतोय नाही लवकर. आई तर बोलत बी नाही. आई काय म्हणता धनंजय चालला नाही का काऊन गाडी काय झालं काऊन उभा आहे इथं. मी तुझ्यासाठीच उभा राहिलो आई. चल ना गाडीत नेऊन सोडतो तुले. ठेल्यावरच चालली ना. चल मामी नाही येत वाटते आज नाही तर मला एकटी दिसली तू येतानी तर मी थांबून गेलो. चल तुले ठेल्यापर्यंत नेऊन सोडतो ठेल्यावर नेऊन देतो तुझ्या. नाही 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 बापा येते रमा आमची 2 चाकी गाडीच ठीक आहे बापा. 4 चाकामध्ये मला चांगलं नाही वाटत. येते ना रमा येते ना येते ते मागून येते दरवाजा घे लावून येते मी समोर आली येते ते आम्ही जातो गाडीवर. तू जाय ना जाय तू काल थांबला जा. आई तू खोटं बोलतो तू एकटीच चालली. चल मी सोडून देतो काही नाही होत. आई एवढंही नाही करू का मी तुझ्यासाठी. तुझं पोरगा होय. हा तू नाही माझ्यासाठी करत मी तर तू न केलं माझ्यासाठी जन्म दिलं लहाण्याचं मोठं केलं शिक्षण शिकवलं सगळं केलं. आता माई बारी आहे तुझ्यासाठी करणं. आई ये ना चालणं बसणं आई चालणं. आता जेवायला काय गेले माझ्यासाठी करणार. आता काय दिल्लीला माय बाबू मग करजो. माझे हात पाय दिले पडून कमी तवा करजो. आता मी मस्त कडक करू शकतो करतो मी. हा जाय ना तू येते ना रमा. मी काय खोटं बोलू बापा. मी काही खोटं नाही बोलून राहिले. येते रमा जाय तू. आई पाय खरंच येते ना मामी. नाही तर पाय मला जर का माहीत झालं तिकून आल्यावर की मामी आल्या नाही तू गाडीनं गेली तो मग. नाही 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 असे मी खोटी नाही बोलत. येते रमा येते मी जातो आम्ही दोघे जणी. जाय तू. ठीक आहे आई. आईले आनंदच नाही झाला आजी होणार आहे तरी बी. आणि तेव्हा धनश्रीच्या मागं लागली होती. धनश्रीनं तसं केलं तर आता एवढी आनंदाची बातमी असून बी आई रुखसुखच बोलून राहिली माझं. जाईन तू असं तसं 4 गाडीत गमत नाही नसं तसं. चांगली बोलत बी नाही माझं. आनंदच नाही झाला आईचे जसं म्हटलं तसं. मला वाटलं का आईले लय मोठा आनंद होईल. आई तर नाचा कुदाऱ्यान पार्ट्या देवालेच लागून असंच वाटलं मला. नाही तर ठेल्यावर चालली आणि आनंदात जराही नाही दिसत आईच्या चेहऱ्यावर. असो ठीक आहे. बाळ पाहून तरी आई आनंदित होईल. आता सध्या नाही तर नाही. बाळ आल्यावर आई आनंदी होईल बाळाले पाहून. दरवाजा बरोबर लावजो हो म्हणू उघडा नको ठेवजो. हा फट नाही ठेवजो. फटीतून ते कुठं धसते. हा आजी मी बरोबर रोजच तर लावतो. आजी मी बरोबरच तर लावतो. तू रोज सांगतो मला दरवाजा बरोबर लाव लावत असतो मी. मी सांगतो तुले आठवण देतो म्हणून तू बरोबर लावतो दरवाजा. नाही तर वडला दरवाजा लावली साकडी का चालली फट राहायचे तिथून फटीतून धसते मग कुत्रा. मग सगळे इकडे तोंड टाकते.
तर बरोबर दरवाजा लाव आणि जाय मग शाळेत. हा आजी. चाल बरं मग मी बी आता जराशी धनश्री जाऊन येतो, बोलून येतो तिच्या संग. नाही तर म्हणून का सासू नाही आली तर आजी सासू बी नाही आली म्हणून. मी एवढी आनंदाची बातमी दिली तरी कोणी नाही आलं म्हणून मला भेटायला, म्हणून मला माझ्या संग बोलायले म्हणून. नाही तर लेकरासाठी नातवासाठी मोठे होत होते म्हणून दोघे माहिती की. आणि आता हाय तर कोणी नाही आलं म्हणून अशी म्हणून ते बापा. तर नाही ते तर मीच जातो, मीच बोलून येतो तिच्या संग, सांगून येतो तिला 2 गोष्टी. या कौसाबाई या, सौदा पाहिजे का दुकानातून? या देतो. नाही नाही बेबी बाई, सौदा नाही पाहिजे. मग धनश्रीले भेटायला आली, बोलतो म्हणलं तिच्या संग जराशी. तर काल रातच्या आला होता ना धनंजय पेढे घेऊन, तर सांगला त्यानं आनंदाची बातमी. तर म्हणून म्हणलं आता इंदिरा तर नाही आली तिच्या संग बोलायला, त्याच्या संग बोलली बस झालं. तर म्हणलं ते नाही आली तर मी बोलून घेतो म्हणलं तिच्या संग. नाही तर ते म्हणून का बाबा माझी सासू नाही, नाजी सासू नाही आले म्हणून मला बोलायली म्हणून होशी म्हणून मी आता इंदिरा गेली चेहऱ्यावर तर आली मी बोलून घेतो म्हणलं जरासं तिच्या संग, धनश्री संग. बरोबर आहे कौसाबाई, तुमचं बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुमचं. तुम्ही बरं केलं धनश्री संग बोलायला आले. आता सकाळी धनंजय गेला ना तर असं मुरजल्यासारखं झालं बाई पोरग. काहून तर काय माहित. काल दवाखान्यातून आले का दोघे जण, तर मोठ्या आनंदानं सांगलं मला त्यानं, आजी मी बाप बनणार आहो. आणि आज तो असा नाराज असल्यासारखा दिसला, बोलला नाही मा संग बरोबर, असा म्हणजे नाराजी सारखा तो नाराज आहे तो बी. आणि मी विचारली त्याले, मला खुश झाली असं म्हणलं इंदिरा. तो हो आता म्हणे झाली म्हणे खुश म्हणे, असा म्हणे. चांगला खुशीनं नाही सांगितलं त्यानं. काहून इंदिरा खुश नाही आहे काय? आनंदी नाही इंदिरा? आता आजी होणार आहे ते, आता सोडून दे म्हणा मागच्या गोष्टी, आता आनंदी होय म्हणा आता. असं म्हणलं मी, समजावं लागेल म्हणलं तिले. आता तुम्ही भेटले तर तुम्हालाच सांगतो असं सांगता तिले. सांगितली नसन का बेबी बाई? मी सांगितली तिले आणि रमानं बी सांगितलं का बाई आता सोडून द्या म्हणे. मी म्हणून आता सोडून दे, राग नाराजगी सोडून दे. आणि तीन सोडली पण ते दाखवत नाही. आता पार्टी देऊन राहिली ती, आता गावातल्या बाई आली गावामध्ये पार्टी देऊन राहिली. आज आता ती खुशी मंदी आनंद मंदी पावभाजीची पार्टी. असं काय? आज म्हणजे आजी होण्याच्या खुशीमध्ये पार्टी देऊन राहिली. वा 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 वा, जमलं मग, चांगलाय. खुश झाली मग इंदिरा नाही? पार्टी देऊन राहिली म्हटलं म्हणजे फक्त ते चेहऱ्यावरून दाखवत नाही, हावभावावरून दाखवत नाही ते. हो बेबी बाई, बाया मागून राहिल्या ना पार्टी दे तर देऊन राहिली. आता गेली बाप्पा दोघे नंदा भाऊजा गेले सामान आणाले आणि बनवतील मग घरीच पावभाजी आणि मग घालतील खाऊ. चांगलं आहे, ठीक आहे. जा तुम्ही कौसाबाई, जा बोलून घ्या धनश्री संग, जा. हो ठीक आहे. आजी बस उठू नको मीच येतो, बस. कशी आहे तब्येत बाई धनश्री? आजी चांगली आहे तब्येत, आता चांगली आहे. थोडस असं फिका तोंड आलं असं वाटते का तापच आहे का? बाकी ठीक आहे. हो बाई, आता 3 महिने तुले तसंच लागन. आता मग त्याच्या बाद लागन तर चांगलं लागन. 3 महिने तुले आता जेवण बी धकणार नाही, खावायला जाशील तर असं उलटीसारखंच लागन. आता तसंच लागन तुले 3 महिने. हा हो काय आजी? 3 महिने असंच लागत असते का? हो बाप्पा धनश्री, 3 महिने मोठे तकलीफीचे राहते. हे 3 महिने आणि तिकडले 1.5 महिना 2 महिने हे मग बाकी मंदातले मस्त जाते. हा हो काय आजी? आई ठेल्यावर गेले असं? नाही, आज ठेल्यावर नाही गेली ते. आता ते आजी म्हणून राहिली. आता तू आई बनन तर ते आजी नाही बनन? तुझ्यापेक्षा जास्त तर तिला उत्सुकता होती आजी बनाची. आता ते आजी बनून राहिली का नाही, त्याच्या आनंदामध्ये ते पार्टी देऊन राहिली गावामध्ये बाई आईले. तर त्याचं सामान आणायला गेले दोघे भाऊजया म्हणतो नंदा भाऊजया गेला सामान आणायला. पावभाजीची पार्टी देऊन राहिली आनंदामध्ये. एवढा आनंद झाला तिथे. हो पार्टी आजी, खरंच आई पार्टी देत आहे का पावभाजीची? एवढा आनंद झाला आईला. ठेला बंद ठेवून आई पार्टी देत आहे पावभाजीची? हो खरंच ठेला बंद ठेवला ना आज तिनं. दोघे गेले गाडीनं, सामान आणतो म्हणे आई म्हणे, माय म्हणे, आणि बनवतो म्हणे आणि देतो म्हणे मस्त पार्टी म्हणे आजी होण्याच्या खुशीमध्ये. आणि अजून बाळ आल्यावर नातू आल्यावर अजून दिन म्हणे. मग आता मोठी अंग पाय धुवून सकाळचं जेवण खाऊन करून गेली मोठ्या आनंदानं. आता येईनच आता. हो काय? पण रात्री हे आले तर म्हणे की आई खुश झाली म्हणे, पण जास्त खुश नाही झाली म्हणे असे म्हणत होते. त्याला काय समजते? ते मनातून खुश होते, ते दाखवत नाही कोणाला. ते दाखवलं नाही तिनं. असं म्हणे मस्त आहे म्हणे, छान आहे म्हणे, आणि आता धनश्रीची काळजी घे म्हणे, अशी तशी सांगे त्याले. खुश नाही झाली तर काय, त्याला काय समजते मिळाले? खुश नाही झाली,
खुश झाली नाही तर काय तर ते खुश झाली, शाळेत खुश झाले. आता तू फक्त स्वतःची काळजी घे. हो आजी, असं आहे नाही का, आई कोणाला दाखवत नसते, खुशी पण नाही दाखवत ना स्वतःचं दुःख पण नाही दाखवत, अशा आहे आई. पण ठीक आहे ना, आता तुमच्या तोंडून ऐकून ना मला आनंद झाला की आई एवढा, आईला एवढा आनंद झाला की पार्टी देत आहे. नाहीतर मला पण वाटत होतं की आईला आनंदच नाही झाला. नाही हो, झाला, लय आनंद झाला तुझ्या सासूले, लय मोठा फार आनंद झाला तुझ्या सासूले. तू आनंदी राह आता. हो आजी, आणि काही लागलं काही असलं तर मला सांग. हा, तिले नाही नको सांगू, पण मला सांग. हो आजी, तसं आहे ना, आत्या आहे, आत्या पण म्हणत होत्या की मला सांगत जा जो काही असलं का. हो बेबी, आता तर आहे मनाजवळच आहे, तिलेच सांगशील, पण जास्त काही असलं तर मला सांग. हो आजी, मी सांगन ना, नक्की सांगन मी. असं पाहिजे उजिडात, असं उजिडात पाहिजे. तिकडे खोलीमध्ये लढू येते, हा मोठा लढू येते, भातच गाई पाण्यावर येऊन जाते, पाण्यावर येऊन जाते गाई. हा ना, असं असं असं. हो, गोष्टी सांगतो हसा येत. बापरे, अरे बापरे, का हसा येते बाबा. तिकडे कसा लढत होता. गोष्ट म्याच होशील का ताईवानी. करून राहिला तर तिकडे काय लढत होता, नाटकू वनाचा नाटकू. शांताबाई, काय म्हणते ना तू? पायनं नाटक करते म्हणा, तू नाटक करते. अंदर खोलीमध्ये लढत होता आणि बाहेर घेऊन आली का नाही, हसायला लागला, गोष्टी सांगू लागला मला, गोष्टी सांगायला लागला मला. नाटक करते आतापासून. पाय बरं आताचे लेकर एवढे हुशार आहे. हो काय नाटक करते काय व शांताबाई तुझ्या नातू? त्याच्या मायवानी नाटक शिकन काय? त्याची माय कायले नाटक करते व? हे नाही करत नाटक बिटक. नाही, मांग 2-3 वेळा नाही काय नाटक केले गावामध्ये, तमाशान येन ते केवढे नाटक केले त्याच्या मायनं. ते होऊन जाते ते. आता त्याच गोष्टी धरून राहावं लागते काय? करते होते, चालत राहते. हो चालत राहते. चाल ठीक आहे. माया सुनीनं काय कमी नाटक केले का? माया सुनीनं तर त्या सुनीपेक्षा जास्त मोठे मोठे नाटक केले. 5 वर्ष नाही आली, लेकराला टाकून दिलं. 1-1.5 वर्षाच्या लेकराला दिलं टाकून, 5 वर्ष नाही आली. तर आपण सगळे गेलो समजावाले तेव्हा तर आली. हो आली ना, तेव्हापासून तर चांगली राहून राहिली ना. झालं, मग काय करायला लागते आता. हो जाऊ दे, त्या सुनीच्या गोष्टी नको करा. सगळ्याच्या सुना चांगल्या आहे, सासवा चांगल्या तर सुना चांगल्या. बरं शांताबाई, आता पार्टी देऊन राहिली ना इंदिरा? हो काय, पार्टी देऊनच राहिली मग आज ते. नाही कुठं म्हणजे कुठं देऊन राहिली ती पार्टी? कशी देऊन राहिली पार्टी? तिच्या घरीच देईन. सामान सुमान आणायला गेल्या ना, आल्याही असन आता, बनवतही असन. बनवते त्या दोघी जणी, नंदा भावजाई. आपल्याला तर बोलावलंही नाही तिनं, चालावं बनवू लागावं, फक्त पार्टी खावा यायचा म्हणे. मग काय आपण बनवू लागायला जावं काय? तर तिनं बोलावलं नाही तर आपण जावं नाही काय? जराशी मदत करायला बरंच आहे हो तुम्ही बाया. पार्टी मागताना आयतच खावाले मागता का पार्टी? तर दोघीच नंदा भावजाई किती वेळपर्यंत करत बसतील? चला, जराशी आली असन घरी तर जरासा नाही काही तर कांदे मांदेच कापू लागू. काय लागते हो शांताबाई पावभाजीच्या पार्टीले? फक्त भाजीच करन, ते भाजी करायला लागन तिले, पाव तर आयते शेकून देईन. मग काय मदत करतो? तरी बी थोडस बोलाले तर जाऊ. आणू इंदिरा, काय काय व्हायचं तर करू लागतो. चाल असं तसं. खावाच्या टायमाला मांग राहायला चालते, पण कामाच्या टायमाला मांग नाही राहायला पाहिजे माणूस. समजला? हे आपलं मुन्नी आणि गंगा पार्टी दे पार्टी दे पार्टी दे करून राहिल्या, आणि जराशी मदत करायला नाही गेले. चाल ना तर शांताबाई, चाल ना. ठेव नातवाले, आता लय खेळवली असन. घरीच तर राहायचे 24 घंटा, किती खेळवतो. अहो ते गेली आंघोळ करायला, लढत होतं म्हणून इकडे घेऊन आली तर हसायला लागलं. चला येतो मी, देतो याले त्याच्या आईजवळ येतो. झाली का नाही झाली हिची आंघोळ? तर गौरी झाली का आंघोळ? हो आई झाली आंघोळ. बाहेर नेलतं काय आलं? हो, तू आंघोळ करायला गेली आणि लढायला लागला. बाहेर नेली तर बोलली जराशी, हसायला लागला. मग तसंच आहे आई त्याचं, तसंच आहे. कोणी ना कोणी त्याच्या जवळच पाहिजे गोष्टी करायला. गोष्टीच म्हणला ऐकते, कोणी नसलं रडायलाच लागते. जवळच बसून राहा म्हणते, माया म्हणते. तर पहिलेपासून त्याला सवय तशीच आहे ना, कोणी ना कोणी त्याच्यापाशी राहतेच, म्हणून त्याला तशी सवय पडली. घे बरं आता धर याले, मी जातो तिकडे. आता इंदिराची सून बी आहे ना आता पोटाची. हो काय, किती महिने झाले आई? आता जमतेम तपासून आली, महिने काहीच नाही झाले, तपासून आली तर हाय असं दिसलं. चांगलं आहे मग आई. आता 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 चांगलं ठेवलं पाहिजे तिने, चांगली काळजी घेतली पाहिजे. आता घेईन ते, आता सारायला दिसते ना आता लेकरं, तिचंही मन हुबकलं असं आता. नाही तर मोठी शाईनी बनली होती ते बी. तर आता इंदिरानं पार्टी ठेवली ना, आता
आनंदामध्ये आता आजी होऊन राहिली ना इंदिरा, तर त्या आनंदामध्ये इंदिरानं आता पावभाजीची पार्टी देऊन राहिली, तर चालली मी घ्यायला. अरे वा, चांगलं आहे, पावभाजीची पार्टी देऊन राहिली इंदिरा काकू तर. हो, गंगानं मुन्नीनं मागितली ना आम्हाला पार्टी पाहिजे तर देऊन राहिली ते. चांगलं आहे आई, कोण्या निमित्तानं एकत्र होते बाया, हातेत पेटेत मजा येते नाही? हो द्या आई त्याला, जा तुम्ही. हो घे. बाकी आहे का इंदिरा? चल हातोमिरी करून घेऊ पटकन. चल दे बरं भाजी गिजी, कुठं आहे तर कापकूप करतो. एवढ्या टाइम आले का बाबा मदत करायला? सगळं झाल्यावर लवकर आले तुम्ही मदत करायला तर. आता म्हटलं पार्टी देऊन राहिली इंदिरा तर काय आयतच खावाचं काय करू लागतो म्हटलं जरासं. चला आण दे भाज्या गेज्या कापून घेऊ. इथं पाल टाकलं का इथं फारी, आणि इथंच बसून करून घेऊ. झालं बापा, झालं, सगळं तयार आहे. केलं आम्ही, भाजीच करायची होती. रमानं मी दोघीनच केला, भाजी केली आणि बस आता पाव शेकून गरम देतो तुम्हाला. हे फट्टा तुमच्यासाठी बसायला टाकला, बसा याच्यावर आणि घ्या पार्टीचा आनंद आता. अमाय झालं का हो इंदिरा? पाय मी म्हटलीच यायले इकडेच फिरून राहिल्या काय हो, जा जराशा मदत करायला. मी नातवाले पाहत होती, त्याची माय आंघोळ करायला गेली तिथं. पाय ना शांताबाई, झालंय. आम्ही नाही म्हणत होतो का कराच काय लागते, फक्त भाजी आणि सलाद कापलं संतीनं, कांदे आणि ते लिंबू आणि बस, दुसरं काय करायला लागत होतं, पाहतच होते ते. आता मी काय वाटतो काय तुमची पार्टी देऊन राहिली ना मी तुम्हाला, आई ती पार्टी रेड्डी खावायची मस्त तयार आहे. चला बसा या फट्ट्यावर सगळे जणी. अजून बाकीच्या बोलावाले रमा जाय हो, तू इकडे जा, मी इकडे जा, तू साऱ्या बायाले बोलावून आणू आणि एक खट्टे सगळे रे पावभाजीचे एक डिश देऊन दे. झाले पार्टी पावभाजीची. हा बसा हो तुम्ही तिघी आल्या ना शांताबाई, बस हे गंगा मुन्नी बसा तुम्ही इथं, आम्ही बोलावून आणतो बाकीच्या बाया आणि पार्टीचा आनंद घ्या मग मस्त. या सगळे जण पार्टीचा आनंद घेवाले. इंदिराबाई कधी भुलून जाईन तुम्हाला आमंत्रण देवाले, कारण ज्याच्या घरचं काम राहते ना तो माणूस भुलूनच जाते. आता मी सांगतो, मी तुम्हाला आमंत्रण देतो, या बरं सगळे जण इंदिराबाईच्या हातची स्पेशल पावभाजीचा आनंद घेवाले पार्टीचे सामील व्हा. या मग चला, आम्ही जातो गावात, आता साऱ्या बाया बोलवून आणतो, तोपर्यंत तुम्ही बी या आणि पार्टीचा आनंद घ्या. तू इंदिरा, कौसा काकू, रमा घ्या ना तुम्ही बी घ्या ना. आमच्यासाठीच आहे काय फक्त पावभाजी? तुम्ही खाऊन उभ्या घ्या संगमंग घ्या, खा. नाही पार्टी तुमच्यासाठीच आहे, खा. 2-2 4-4 प्लेट पोट भरून खा. आम्ही बादमध्ये पाहू, मग आमचं बादमध्ये घरचे बादमध्ये पाहू. इंदिरा कृष्णासाठी देजो एक प्लेट, तो शाळेतून येईन तर देईन त्याला मी. आता आला असता संग, शाळेत गेला तो. हो घेऊन जाजो, एक प्लेट कृष्णासाठी, एक प्लेट रामलाल भाऊसाठी, एक प्लेट वंशासाठी, एक प्लेट पुष्पासाठी घेऊन जाजो ना. नाही एवढ्या सगळ्यासाठी नाही चालते, म्या खाल्ली आणि मग नातवाले देईन, बस झालं. सगळ्यासाठी कायले देत बसतो, एवढी बनवली का त्या पावभाजी? आहे इंदिरा? लय आहे, भरपूर आहे, सगळेले पुरते, भरपूर आहे, लय बनवली मी. बरं मग देऊन देजो बा, सगळेच घेऊन जा जावं. प्लेट आपल्या घरच्यासाठी एक प्लेट खाऊन घ्या, तुम्हाला पोटभर लागते तेवढं, मग एक प्लेट घेऊन जा सगळ्यासाठी. बसा ना बिमला ताई, बसा ना खाली. तुम्ही काय उभ्यानच खाता बाबा, बसा ना खाली. नाही मी नाही बसत बापा, आता उभ्यानच खाऊ दे मले. अरे द्या, घे, खाय पटपट खा. हा शांताबाई 2 प्लेट घे ना, एक आराध्यासाठी आणि एक तुझ्यासाठी. काय कंजूसी करतो वा? होते ना इंदिरा, होते ना, खातेच किती, 2-3 घासाचं पोट आहे तिचं. होते, एकच प्लेट लागली तर अजून घेईन मग. तू नको काळजी करू, पोटभर खातो आम्ही. आणू काय शांताबाई, आणू काय एक प्लेट? नाही रमा, नाही आताचीच नको आणू, पाहिन मग मी लागन तवा. मुन्नी खाय वा पोटभर. हो खातो ना, तू काय